नमस्कार, मी सुजाता. 2 व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी अंतर पडलं आहे. मध्यंतरी दिवाळी पण होती. त्यामुळे अ, सणही योग्य प्रकारे तुम्हाला साजरा करता यावा. शिवाय या पुढचं जे येणारं वर्ष आहे ते आपल्याबरोबरच आपल्या या राज्यालासुद्धा भरभराटीचं जावो अशी एक अपेक्षा करते. मी देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आता विधानसभेच्या याच महिन्यात निवडणुका आहेत. निकालही लागणार आहेत. निकाल आणि निकाल दोन्ही लागणार आहेत. शिवाय उमेदवारी अर्ज घेण्याची मागची तारीख, शेवटची जी तारीख होती ती उलटून गेलेली आहे. त्यामुळे आता कुणामध्ये नक्की लढती होणार आहेत याचंही स्पष्ट चित्र समाजासमोर आहे. मागचा जेव्हा मी आढावा घेते त्यामुळे ठळकपणे 2 आंदोलनं डोळ्यासमोर येतात. आता मागचं 5 वर्षाचा आढावा घेतला तर महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, कोण ना कोणतरी राजकीय पक्ष सरकारमध्ये होताच. त्यामुळे या ज्या तुलनात्मक या त्या गोष्टी मी मांडते त्या प्रत्येक राजकीय पक्षालाच लागू होतात. पहिलं आंदोलन झालं एस टी कर्मचाऱ्यांचं आणि मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. दुसरं आंदोलन झालं जे प्रकर्षाने जे जाणवलं ते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा आंदोलन. या दोन्ही आंदोलनांचा विचार केला तर दोन्ही आंदोलनं त्या अर्थाने फेल गेली आणि दोन्ही आंदोलनाच्या वेळी जे मुख्यमंत्री होते तेही सपशेल फेल गेले. आंदोलन हाताळण्यात दोन्हीही मुख्यमंत्री सपशेल फेल गेलेले आहेत. पहिलं आंदोलन झालं एस टी कर्मचाऱ्यांचं. एक कर्मचारी वर्ग जो स्वतःच्या कष्टाचे पैसे जर का सरकारकडे मागत असेल आणि सरकार त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल तर कामगार वर्गाकडे बघण्याची सरकारची वृत्ती काय आहे हे तुम्ही दाखवून दिलं. कष्ट करणाऱ्या लोकांना तुमच्या मनात स्थान नाही हे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं. तिथेही उपोषणं झाली, तिथेही काही लोकांचे जीव गेले, पण मुख्यमंत्र्यांना काय कशाची काय पडलेली नव्हती. याला कारण आहे की तो कामगार वर्ग होता. तिथं जातीनिहाय काहीही नव्हतं. कारण तिथे एस टी कर्मचारी म्हणल्यावर 18 पगड जातीचे सगळेच लोक तिथं आलेत. त्यामुळे ते आपले काय मतदार आहेत नाहीत, कारण राजकारण्यांना फक्त मतदानामध्ये इंटरेस्ट असतो ना, हे तुम्ही दाखवून दिलं त्या आंदोलनात. कष्टकरी वर्गाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी उपोषण करायला लागणं हे चांगल्या राज्याचं प्रतीक नाही. आणि त्याच्यात चांगल्या मुख्यमंत्र्याचं तर ते अजिबातच द्योतक नाही की तो त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच करतोय. याचा अर्थ या राजकीय पक्षांना एकाही सगळे जे महाविकास आघाडीमध्ये होते ते पण आणि विरोधक पण, कारण विरोधकांनी एस टी कर्मचाऱ्यांची बाजू फारशी मांडली नाही. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला कामगारांच्या प्रश्नाची काहीही पडलेली नाही हे चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणलं. दुसरं आंदोलन झालं मराठा आरक्षणाचं. ते महत्त्वाचं आणि ते जातीनिहाय होतं. शिवाय ज्या राज्याचा बहुसंख्य जी जनता मराठा आहे तिथं तर जातीचं समीकरण आणि मतदार हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकारण करणार यात तर काय म्हणजे वावगं नाही, वावगंपेक्षा आश्चर्याची गोष्ट नाही. आणि तुम्हाला इंटरेस्ट फक्त असतो मतदानामध्ये. बाकी जनता गेली तिकडे चुलीत, तुम्हाला काही देणं घेणं नसतं एकदा 5 वर्ष झाल्यावर. हे आपल्या लोकशाहीचं सरळ सरधोपट चित्र आहे, हे तर कोणीही मान्य करेल. पण आज जेव्हा तुम्ही एक्झिट पोल घ्याल ना त्याच्याऐवजी मी म्हणेल चला दम आहे तो आपण एका प्रश्नाचं उत्तर घेऊया. महाराष्ट्र राज्याला योगीसारखा मुख्यमंत्री पाहिजे का हे तुम्ही जनतेला विचारा. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये हिंमत असेल ना तर हा प्रश्न विचारा की महाराष्ट्राला योगींसारखा मुख्यमंत्री पाहिजे का. बघा त्याच्यावर किती मतदान होतं. जेव्हा लोक हो म्हणतील त्यावेळेला सगळ्या मुख्यमंत्र्यांचं प्रगती पुस्तक समोर येईल. फेल झालेले आहात तुम्ही सगळे. कुठले कुठले पक्ष कुठल्या कुठल्या गोष्टीत फेल झालेले आहेत हे मागण्याची किंवा हे मांडण्याचा हा प्रकार नाही. राज्याला एक चांगलं नेतृत्व मिळू नये यासारखं दुर्भाग्य दुसरं कुठलंही महाराष्ट्राचं नाही. मराठा आरक्षणामध्ये पहिला प्रश्न माझा आंदोलनकर्त्यांना आहे की 13 महिने जे तुम्ही हे जे सगळं चालवलं होतं त्याच्यामुळे काय मिळालं तुम्हाला. एक तरी मागणी तुमची काहीतरी मान्य व्हायला पाहिजे होती.
असं होत नाही की आंदोलन केलं आणि एकदम सगळं आमच्या मागण्या मान्य झाल्यात, असं होतच नाही. टप्प्याटप्प्याने आपण आधी पहिली आपल्या 10 मागण्या असतील तर त्यातल्या त्यात सरकारमध्ये समन्वय साधून हा प्रकार केला जातो की आपल्या 2-3 मागण्या तरी आधी मान्य करून घ्याव्यात, मग पुढच्या आंदोलनांमध्ये आपण पुढचा प्रश्न मांडावा. ही जनरल परिस्थिती असते कुठल्याही आंदोलनाची. पण इथं आरक्षणाचं आंदोलन हे फक्त फडणवीसांच्या आणि भाजपाच्या विरोधातलं होतं, असं हे स्पष्ट चित्र आम्ही बघितलेलं आहे. मग राज्यकर्त्यांनी म्हणजे अक्षरशः मला तर आता सरळ समोर म्हणावं असं वाटतं की या आंदोलनाला जसा विरोधकांचा कुठे ना कुठेतरी सपोर्ट होता या शिवीगाळीला, तसाही अंतर्गत राजकारण कदाचित असल्यामुळे महायुतीतील पक्षांचा सुद्धा सहभाग होता, असं दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं एवढ्यासाठी की महाराष्ट्राची जी सांस्कृतिक एक राज्य म्हणून जी ओळख होती त्याला फार काळं फासण्याचं काम या आंदोलनाने केलं. अगदी पहिल्या काळात सुद्धा आरक्षण मागतोय तुझी बायको नाही, ही जी मराठ्यांची घोषणा होती त्यांनी मराठ्यांवरचे संस्कार दाखवून दिले राज्याला. आम्ही जे पश्चिम महाराष्ट्रातले मराठा बघितलेले आहेत ते सुशिक्षित आहेत, चांगल्या हुद्द्यांवर काम करतायत, उद्योजक आहेत, वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये आहेत, कार्यालयांमध्ये आहेत, चांगले हुद्द्यांवर त्यांच्या शिक्षणांमुळे ते पोचलेले आहेत. असा समाज ही जर का भाषा वापरत असेल आणि त्याला कुठल्या मराठ्यांनी किंवा दुसऱ्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी या गोष्टीला जर का विरोध नाही केला तर ही भाषा तुम्हाला मान्य आहे असाच अर्थ होतो. उद्या हीच जनता तुमच्या विरुद्ध सुद्धा हीच भाषा वापरू शकते, हे विसरू नका. आत्ता जी शिवीगाळ चालू होती, गलिच्छ शिवीगाळ, म्हणजे एकीकडे आम्ही म्हणायचं आम्ही शिवाजी महाराजांचे पूर्वज आहोत, हे शिवाजी महाराज आमचे पूर्वज होते, सॉरी त्यांचे मावळे आहोत, त्यांच्या मावळ्यांच्या तोंडी ही असली भाषा गलिच्छ, आणि ते सुद्धा त्यांच्याच पुतळ्याच्या खाली बसून. हा जो तमाशा आम्ही जो बघितला आहे ना तो अतिशय लाजिरवाणा होता ना. हे सगळं करून आंदोलनातलं तुम्हाला मिळालं काय? तुमची मागणी मान्य झाली नाही. अजूनही तुम्ही त्याच पायरीवर आहात आणि त्याच्यात तुम्ही अधोगती अशी करून घेतली की एकीकडे म्हणायचं की आमचा समाज एवढा आहे की आम्हाला कोणाची गरज नाही, पण शेवटच्या क्षणी तुम्हाला मुसलमानांकडे जायला लागलं. यातच तुमच्या समाजाचा तुम्हाला किती प्रतिसाद आहे हे कळलं का तुम्हाला? तुम्ही दलितांकडे जाताय, तुम्ही एक मोठ बांधायला गेलात, मग एवढे प्रयत्न होते तर मग निवडणुका का नाही लढलात? हे पण जनतेसमोर आलं असतं ना. हे खरोखरच किती समाजाचा तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे, खुद्द मराठा समाजाचा, हे पण कळलं असतं का? मग माघार घेतली तुम्ही? तुमच्या आंदोलनाला आमचा विरोध नाहीच आहे, आंदोलन करण्याच्या पद्धतीला आहे, कारण याच्यात तुम्ही राज्याचं नुकसान करताय, त्यामुळे आम्ही बोलणार आणि आम्हाला अधिकार आहे ते बोलण्याचा. बाकी तुम्ही आंदोलन करा, तुमच्या मागण्या मान्य करून घ्या, कसेही घ्या, आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. पण याच्यात जर का तुम्ही राज्याचं नुकसान करत असाल तर त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. पण कुठेतरी हे आंदोलन हाताळण्यात एकनाथजी शिंदे सपशेल फेल ठरलेले आहेत, किंवा कुठेतरी आता असं वाटायला लागलं आहे की या आंदोलनाला छुपा पाठिंबा पण त्यांचा होता. हे वाटण्याचं कारण एवढंच आहे की आंदोलक जे सतत त्यांच्या मागण्या बदलत होते, जरांग्यांच्या मागण्या कुठल्याच गोष्टीवरती कधी ठामच नव्हते. पहिली मराठवाड्याची मागणी त्यांनी केली, ते मुख्यमंत्र्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करून सुद्धा अचानक म्हणते महाराष्ट्राच्या मुद्द्यावर गेले. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात मुसलमानांना पण आणलं, धनगरांना पण आणलं. अरे आधी तुमच्या जातीचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही, इतरांना कुठे डोक्यावर घेताय इतक्यात? त्याच्यातनं तुम्हाला एक राजकीय मोड बांधायची होती, ते पण आम्ही मान्य करू, चला बाबा, ती तुमची चांगली एक मूव असू शकते. पण जे मराठी मुळातच मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत, तिथे जिथे तेढ आहे तिथे छत्रपती संभाजीनगर या पाट्यांना काळ्या फासत जो माणूस आला, इम्तियाज जलील, या नेत्याच्या बरोबर जर का तुम्ही बंद दाराआड चर्चा करायला लागलात तर काय चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणताय जनतेच्या? यांनी तुमच्या आंदोलनाला काय तिथे नुकसान झालं असेल त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, प्रश्न आमचा तो नाहीच आहे.
पण या आंदोलनामुळे तुम्ही विनाकारण जातीद्वेष निर्माण केला. दलितछ भाषेचा वापर जर तुम्ही केला त्याची ती कुठेतरी हाताळण्यात मुख्यमंत्री सपशेल फेल ठरलेले आहेत. त्यामुळे ही कुठेतरी आता महाराष्ट्राची संस्कृती होऊन जाणार आहे की माईक समोर आला की देवाने तोंड फ्री दिलं ना मग बराळा काय वाटेल ते, आणि ज्यात कुणालाही काही शिवा. त्यामुळे त्यास ना संविधानाचा काही मान ठेवला जातोय ना संविधानिक पदाचा काही मान ठेवला जातोय. अजूनही राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राचं काय तुम्हाला UP बिहार करायचं आहे, काय करायचं आहे का? म्हणजे हा अजून तुम्हाला अपेक्षा आहे का की महाराष्ट्र अजूनही सांस्कृतिक आहे वगैरे? त्याचं झालं कधीच UP बिहार. आणि UP बिहार म्हणू नका. ते महाराष्ट्रात जी सध्या परिस्थिती आहे ना त्यांनी UP बिहारचा पण तुम्ही अपमान करताय. दही अंड्यांच्या कार्यक्रमात तिथं तमाशान लावण्या चालत आहेत, कार्यक्रमांमध्ये इथं तमाशान लावण्या चालत आहेत, वाटेल ती शिवराळ भाषा चालते आहे, आंदोलकांमध्ये आया बहिणींवरनं शिव्या दिल्या जात आहेत, आणि अजूनही तुम्हाला वाटतंय की UP बिहार व्हायचं बाकी आहे. हे हाताळण्यात जे राजकीय पक्ष फेल ठरलेले आहेत ना ते या रासाला जबाबदार आहेत महाराष्ट्र राज्याच्या. आणि आंदोलन करताना हे कळत नाही आहे की आपली असली भाषा वापरून आपण अख्ख्या आपल्या जातीचं एक चित्र निर्माण करतोय समाजाच्या समोर. कारण आम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी आम्ही मराठा लोकांना बघितलेलं आहे. सुशिक्षित लोक जर का या अशा शिवीगाळीला विरोध करत नसतील तर कुठे ना कुठेतरी त्यांचासुद्धा या गोष्टीला पाठिंबा आहे असाच अर्थ होतो. एकीकडे जरांगे म्हणायचे की माझ्या समोर जे काय असेल ते बोला, तिथं बंद दारवाजाआड मी काय बोलणार नाही. ही पारदर्शकता आहे, त्याचं समर्थनच करू आम्ही काय प्रत्येक गोष्टीला विरोध नाही करणार. पण मग जर का असं होतं तर उदय सामंत तुम्हाला रात्री बेरात्री भेटायला कसे जातात? इम्तियाज जलील तुम्हाला बंद दरवाजाआड कसे काय चालतात? तुमच्या आंदोलनाशी इतर समाजातल्या कुठल्याही नागरिकांचा काहीही संबंध नसला तरी त्यामुळे जर का राज्य अस्थिर होत असेल तर मग हा प्रश्न कुठेतरी महत्त्वाचा आहे. म्हणून आम्हाला हे बोलायला लागते. आणि मी जिथं म्हणते की एकनाथजी शिंदे हे आंदोलन हाताळण्यात सपशेल फेल ठरलेले आहेत त्यावेळेला हा संशय येतो की या कुठेतरी गलिच्छ भाषेला त्यांचंही समर्थन असावं. येस, या आंदोलनाला कोणाचं ना कोणाचं तरी राजकीय समर्थन असल्याशिवाय एवढं सगळं आंदोलन उभं करणं केवळ अशक्य आहे. ही वस्तुस्थिती आहे. गोरगरिबांचं म्हणायचं आणि व्हॅनिटी व्हॅन पण वापरायचा, गाड्यांचे ताफे काय वापरतायत, JCBतनं फुलं काय येत आहेत, ज्या वेगाने ते सभा घेत होते कुठनं तो पैसा येतो याची चौकशी तुम्ही करणारच नाही करणार. कुठलाही राजकीय पक्ष याला विरोधही करणार नाही आणि ती चौकशी पण होणार नाही. असं जर का असेल तर येस, या आंदोलनामागे राजकीय हात होता हे सगळ्या राजकीय पक्षांनी जनतेसमोर सिद्ध केल्या असाच अर्थ होईल. त्यावेळी बघू आता ती चौकशी तुम्ही लावताय का नाही. कारण या महाराष्ट्रात मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे, जी भारताची आर्थिक राजधानी आहे, आणि त्या महाराष्ट्राला जर का अस्थिर करून त्या राजधानीला पण अस्थिर करण्याचे जर का कुणाचे डाव असतील तर ते हाताळण्यात, ते मोडून काढण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. अतिशय खेदाने हे म्हणायला लागते. आणि जो संस्कार आपल्यावर मराठी म्हणून होते ते संस्कार आता सामाजिकरित्या जेव्हा तुम्ही कुठलंही आंदोलन करता, तुम्ही जेव्हा 4 लोकांसमोर बोलता तेव्हा कुठली भाषा वापरावी हे ना नेत्यांना कळते ना आंदोलकांना कळते. कुठे घेऊन चाललाय तुम्ही हा महाराष्ट्र? लाज वाटते आम्हाला या सगळ्या सामाजिक परिस्थितीची. खरोखरच लाज वाटते. तुम्हाला वाटत असो नसो, आम्हाला तरी वाटते. आणि हे बोलायला लागते यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही. हो, संतांची भूमी म्हणतो आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या वाटेल ते येऊन संतांच्या विरोधातच, हिंदू धर्माच्या विरोधात, देवी देवतांच्या विरोधात काय वाटेल ते बरळते ती बाई. पण कुठलाही नेता त्याला विरोध करत नाही. का? एवढा हिंदू द्वेष का आहे तुम्हाला? हिंदूंनी कधी तुमच्या कुठल्या देवी देवतांवर वाटेल ते आरोप केलेत किंवा वाटेल ते बोलले की तुम्हाला हिंदूंच्या देवी देवतांवर बोलायची वेळ यावी?
आणि ते पण अशा पक्षाची प्रवक्ता जो हिंदुत्वाचा झेंडा घेऊन या महाराष्ट्रात आला, आणि ह्याच्यात तुम्ही असे धिंडवडे काढताय ते हिंदुत्वाचे. याच्या गप्प बसणाऱ्या पुळचट नेत्यांवरना लाज वाटते आम्हाला सर्व महाराष्ट्राला एक जनता म्हणून. जिथं विरोध करायची गरज आहे तिथं विरोध जर का तुम्ही करत नसाल तर आता जनतेला बोलायला लागते. हेच आमचं दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही तुम्हाला तिथं बसवलेलं असताना तेव्हा राज्याच्या विकासाबरोबर राज्याच्या मध्ये कुठली अराजकता माजत असेल, कुठल्या गोष्टींनी जातीद्वेष निर्माण होत असेल, धर्मद्वेष निर्माण होत असेल, तर त्याच्या विरोधात सुद्धा लढण्याची तुमची तयारी पाहिजे. आणि ते तुमचं कर्तव्य आहे. हे सगळे कर्तव्य राजकीय पक्ष विसरले, सगळे नेते विसरलेले आहेत. म्हणूनच आज महाराष्ट्राची ही गत आहे. अतिशय गलिच्छतेकडे आपली वाटचाल सुरू आहे. एक कधी काळी मेरी गो राऊंड असतं ना, ते चक्र की जिथं कधीतरी सर्वोच्च स्थानी आपण होतो, पण कधी ना कधीतरी त्याला खाली यायला लागतं. ती खाली येण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती आता महाराष्ट्राची चालू आहे. आणि याला प्रत्येक राजकीय पक्ष जबाबदार आहे. आणि याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीतनं तुम्हाला द्यायलाच लागेल. आणि आता सामान्य जनतेने या गोष्टी समाजाला समोर आणून देणं गरजेचं आहे. तसं राजकीय नेत्यांना पण विचारणं गरजेचं आहे. 2-4 योजना तुम्ही जाहीर केल्यात म्हणजे तुम्ही चांगले मुख्यमंत्री होता असं नाही. सामाजिक सलोखा जर का बिघडत असेल, जातीद्वेष निर्माण करत असेल, तर तो विमोड करणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. आणि तिथं तुम्ही फेल ठरताय. आम्हाला असे मुख्यमंत्री नकोत. मनात आलं ना तर एकनाथजी शिंदे ते करू शकतात, पण त्यांनी का केलं नाही हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायचा. आमच्यासमोर जे चित्र निर्माण होतं आहे ते या कुठेतरी गलिच्छतेला तुमचा सुद्धा पाठिंबा होतोय असंच चित्र निर्माण होतंय. हे जर का योग्य असेल, हे तुम्हाला माहिती, ते बरोबर आहे का नाही, खरं आहे का खोटं आहे हे तुम्हाला माहिती. पण जर का हे खरं असेल तर हे जनतेचं दुर्दैव असेल, आणि खोटं असेल तर हे तुमचं दुर्दैव आहे. कारण चुकीचं चित्र समाजासमोर येत असताना सुद्धा तुम्ही गप्प बसलात. तेव्हा एकच विनंती आहे, आंदोलनं करा, पण कुठेतरी त्या भाषेवर नियंत्रण असायला पाहिजे. जसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर का तो समाज वंचित असेल, कुठल्या तरी सुविधांपासून वंचित राहिलेला असेल, ती जी काही वस्तुस्थिती आहे ती ठामपणे समाजाच्या समोर नेत्यांनी आणणं गरजेचं होतं. ती आणली नाहीत तुम्ही. कुणबी आणि मराठा एक शंका आहेत आमच्या समोर येऊन मी विचारते. आता आंदोलक म्हणतात कुणबी आणि मराठा एक आहेत का? आणि कुणबी लोकांना ओबीसीतनं आरक्षण आहे म्हणून आम्हाला ओबीसीतनं आरक्षण द्या, असं A=B, B=C असं साधं सरळ धोपट समीकरण आहे आंदोलनकर्त्यांचं. ते खरं आहे का? खरं असेल तर त्यांना आरक्षण मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. नसेल तर यामध्ये काय तरतुदी आहेत? कुणबी आणि मराठा हे जर का एक नसतील, हे कुठेतरी कायद्यामध्ये किंवा कुठल्या कोर्ट केसमध्ये कुठल्या कोर्टाने जर का त्याचा अहवाल दिलेला असेल, त्यांचे हे निष्कर्ष असतील, तर हे समाजासमोर आणा. मराठा आरक्षणाला जर का ओबीसी मधनं आरक्षण शक्य नसेल तर ठामपणे सांगणारा मुख्यमंत्री आता आम्हाला पाहिजे की नाही, तुम्हाला हे देता येणार नाही. का तर द्यायचं नाही आहे ही इच्छाशक्ती नाही. त्याच्यामध्ये कायद्याच्या या तरतुदी आहेत. त्या तरतुदी जर का आपल्याला कुठेतरी त्याच्यातनं वाट काढायची असेल तर हे उपाययोजना आहे. हा समन्वय कुठेतरी सरकार आणि आंदोलकांमध्ये दिसला नाही. दोघांची तोंड दोन दिशेला, आणि दोघं, हा इकडचा माणूस तो फक्त शिवीगाळच करतोय आणि त्याच्या मागे जाणारे फक्त आंधळेपणाने त्याच्या मागे चालले. आता त्या समाजामध्ये सुद्धा आरक्षणाचा अभ्यास करणारे अभ्यासकर्ते आहेत, पण परत तीच परिस्थिती आहे. आंदोलन करते आणि अभ्यासू जे व्यक्तिमत्व आहेत ती एकमेकांच्या सोबत नाहीच आहेत. ती परत वेगवेगळ्या दिशेला तोंड केलेली आहेत त्यांनी. अरे यामुळे कोणाचाच फायदा होणार नाही आहे. फक्त तुम्ही नुकसान करताय तुमचं स्वतःचं, स्वतःच्या जातीचं आणि या संपूर्ण राज्याचं. कारण आता परत निवडणुका झाल्या की 5 वर्ष काय आपण तोच खेळ करत बसणार आहेत का काय? राज ठाकरेंनी जेव्हा ते आंदोलनाच्या ठिकाणी गेले तेव्हाच ठामपणे सांगितलं की तुम्हाला हे आरक्षण मिळणार नाहीये. मग का मिळणार नाहीये याचा अभ्यास त्यांनी केल्याशिवाय ते बोलतील का? मग तोच अभ्यास सरकारमधल्या लोकांनी का नाही केला? का हे ठामपणे तुम्ही मांडू शकत नाहीये?
केवळ मतदानाकडे लक्ष देऊन तुम्ही जर का या शिवीगाळीकडे दुर्लक्ष करत असाल तर ती वृत्ती वाढत चालली आहे. आया बहिणींवरनं शिव्या ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हो, पण ती मराठा जातीची संस्कृती आहे हे त्या जातीच्या लोकांनीच समोर आणून दिले समाजाच्या समोर, कारण त्याला विरोध कोणीही केलेला नाही. जर का हसून समाज त्याला एखाद्या नेत्यावर त्याच्या आया बहिणींवरनं शिव्या देऊन त्याच्या आईच्या बाबतीत सुद्धा गलिच्छ भाषा तुम्ही वापरत असाल ना, तर ही तुमच्या जातीची एक ओळख तुम्ही समाजासमोर ठेवताय हे पण तुमच्या लक्षात येत नाही आहे. तो त्यांचा प्रश्न झाला, तो त्यांना त्यांचं जातीचं नुकसान करून घ्यायचं असेल, वाटेल ते करावं त्यांनी, पण कुठेतरी या भाषेला या राज्यात स्थान देऊ नका. म्हणून काही ठिकाणी तुमची कडक भूमिका गरजेची आहे. तिथं हा पक्ष, हे नेते, हे सरकार पूर्णपणे फेल ठरलेलं आहे. यापुढे हे असं चालू देऊ नका, कोणी असू दे बरं का. इथं फक्त मराठा आरक्षणाने तो विषय समोर आणला म्हणून त्यांचं आहे. कुठलंही आंदोलनकर्ते असू देत, कुठल्याही समाजाचे असू देत, पण भाषा व्यवस्थितच वापरली गेली पाहिजे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत ठामपणे सरकारला आपली एक भूमिका समोर मांडता आली पाहिजे. असंच ठाम सरकार आता आम्हाला हवं आहे, हा आग्रह आता सामान्य जनतेने ठेवणं गरजेचं आहे. कारण या अशा आंदोलनामुळे एक तर राज्य ढवळून निघते, जातीद्वेष वाढतोय, धर्मांधता वाढते. कारण आधी मराठवाड्याचं आरक्षण घ्यायला गेले, म्हणजे तो एक मुद्दा ठेवून कुठलंही आरक्षणाचा मुद्दा असू दे, कुठलंही सामाजिक आंदोलन असू दे, तुमच्या काही 10 मागण्या असतील तर त्या 10 मागण्या एका वेळी मान्य होतील असं कधीच नसतं. त्याच्यातल्या त्याच्यात समन्वय साधून कुठेतरी तडजोड करून 2 पावलं मागे या, सरकार 2 पावलं मागे जाईल, हा समन्वय साधून कुठेतरी 1-2 मागण्या मान्य करून जा. मग हळूहळू 3ऱ्या मागणीत जर का ज्या कायदेशीर कुठेतरी तरतुदी आड येत असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करून पुढच्या 2 मागण्या मान्य करा. हेच एक त्याची वाटचाल असायला पाहिजे. त्याच्याऐवजी 13 महिने फक्त हे जे काय गदारोळ चालू आहे हे चांगलं द्योतक नाही. ह्याच्यात 5 वर्ष वाया घालवलीत, पुढची 5 वर्ष पण ह्याच्यातच जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री निवडताना हे अशी आंदोलनं जो समर्थपणे हँडल करू शकतो असाचा मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे. आणि राज्यकर्त्यांनी स्वतःमध्ये हा बदल घडवून घ्या, हे प्रामाणिक सांगणं आहे. एक साधी सरळ मागणी एक सामान्य जनता म्हणून आम्हाला तुमच्याकडून बाकी कुठलीही अपेक्षा नाही, पण शांतपणे आम्हाला आयुष्य जगता आलं पाहिजे. किमान एवढं तरी तुम्हाला देता येणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे का? उद्योजक इथे येत नाही आहेत, बेकारी वाढते, असंख्य प्रश्न समोर असताना तुम्ही राजकारण जर का एकमेकात खेळत बसलाय तर ते कुठे घेऊन जाणार आहे या राज्याला, याचा जरा तरी काहीतरी विचार करा. आणि यापुढे सरकारमध्ये जी समीकरणं तुम्ही जुळवताय ना, तसंही लोकांसाठी राज्य निर्माण करायचं असतं लोकशाहीमध्ये, ते तर आता शक्य नाही आहे या लोकशाहीमध्ये, कारण संविधानात ती सोयच नाही. हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. शेवटी तुम्हाला कोणाला काय ठरवायचं आहे तेच राज्य येणार आहे. युती मग महायुती असू दे, महाविकास असू दे, निवडणूक झाली, निकाल झाल्यानंतर कुठला पक्ष कुठल्या युतीकडे किंवा कुठल्या आघाडीकडे उड्या मारत माकड उड्या मारत जाईल याची काही गॅरंटी सामान्य जनतेला नाही. त्यामुळे जी काय समीकरणं तुम्ही जुळवणार आहात ना, तिथून एक सक्षम सरकार आणि सक्षम मुख्यमंत्रीच आम्हाला पाहिजे. एक गृहमंत्री आरक्षण देणार आहे का? त्यांना काय तुम्ही वेठीला धरत होतात? बरं, त्यांना वेठीला धरताय तर धरताय, एकदा झालं, 2दा झालं, अरे 13 महिने तेच एकच नाव घ्यायचं आणि शिव्या घालत बसायचं. विरोधकांचं तेच, एकच माणसाला पकडायचं, फडणवीसांना पकडायचं आणि त्यांना शिव्या घालत बसायचं आणि त्यांच्या आया बहिणी काढत बसायचं. अरे काय दुसरं काय तुम्हाला सुचत नाही का? काय चांगले मुद्दे नाहीत मांडायला त्यांच्या विरोधात तुम्हाला? ते राहिलं बाजूला, शिवेगाळत चालू आहे आपली फक्त. अरे आरक्षण देणं जर का त्यांच्या हातातच नसेल तर तो माणूस काय करणार आहे? आणि त्यामुळे राज्यासमोर असं चित्र निर्माण झालं ना की या राज्याचे सरकार फक्त फडणवीसच आहेत, बाकीचे मुख्यमंत्र्यांसकट बाकी सगळे मंत्री हाताची घडी तोंडावर बैठून बसलेत. त्यांच्या लिस्टमध्येच नव्हतात तुम्ही दुसरे कोणीच. आंदोलनकर्त्यांच्या, मराठा आंदोलनकर्त्यांच्या लिस्टमध्ये कुठले मंत्रीच नव्हते, ना मुख्यमंत्री होते.
चांगलं चित्र नाही आहे हे. अजिबात चांगलं चित्र नाही आहे. ह्या शिवीगाळ जर का तुम्ही दुसऱ्या कुठल्याही जातीच्या नेत्याला दिलेल्या असत्या तरीसुद्धा मी त्याचा विरोधच केला असता, कारण हा सांस्कृतिक ठेवा महाराष्ट्राचा नाही. तेव्हा कृपा करून भाषा आणि आंदोलन कुठंतरी बिघडवून आपलं सामाजिक ऐक्य आणि सामाजिक व्यवस्था बिघडवत नाही आहे ना, याच्याकडे सरकारचं लक्ष असणं गरजेचं आहे. या दोनच मागण्या आहेत. आंदोलनकर्त्यांसाठी ही मागणी आहे की आपल्या मागण्या मान्य करताना अभ्यासक, आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यात कुठेतरी समन्वय साधून आपला हेतू साध्य करून घ्या. सरकारकडून अपेक्षा आहे की या आंदोलनांमुळे कुठेही राज्याचं आर्थिक नुकसान होता कामा नये. मला वाटतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. जनतेला आता माझा असं एक मागणं आहे की कुठेतरी या गोष्टींचा तुम्ही मतदान करताना विचार करा आणि शिवाय तुमची जी काय मतं असतील ती कमेंटमध्ये बेशकपणे मांडा. आपल्या राज्याच्या उत्कर्षासाठी जे चांगलं आहे त्या सूचना तुम्ही जरूर कमेंटमध्ये करू शकता. एखाद्या गोष्टीबद्दल जर का तुम्हाला आक्षेप असेल तर तोही योग्य शब्दात तुम्हाला मांडता यावा, यासाठीचा हा संवाद कट्टा आहे. तेव्हा कृपा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून निवडणुकीच्या आधी राज्याला, राज्याच्या जनतेला कुठलं सरकार अपेक्षित आहे हे कुठेतरी मांडण्याचा आणि या सगळ्या पक्षांपर्यंत पोहोचवण्याचा हा आपला प्रयत्न आहे असं समजूया. त्याला भरघोस प्रतिसाद द्या. काळजी घ्या. नमस्कार.